नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. ऋषा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? छान. काल जी ऍक्टिव्हिटी सांगितलेली होती की जो कचरा आहे तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या माइंडमध्ये जोही कचरा आहे ते सगळं आपल्याला पेपरवर लिहून काढायचं होतं. लिहून काढल्यानंतर त्याला फाडायचं आणि शक्य असेल तर जाळून टाकायचं. आणि जाळणं शक्य नसेल तर तुम्ही तो डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता. डेली ही प्रॅक्टिकल आपल्याला करायची आहे, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला सगळं लिहून काढायचे आहे आणि फाडून टाकायचे आहे. आणि आपल्या माइंडला रोज काय द्यायचे अफर्मेशन, जे तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे आहे ते. नको असलेल्या गोष्टी जर तुम्ही आता बाहेर काढल्या, सगळ्या लिहून काढल्या किंवा बाहेर फेकून दिल्या त्या गोष्टी, आणि मग ती आता ही जागा आता खाली आहे. सगळे निगेटिव्ह थॉट्स बाहेर निघालेले आहे. मग आपलं माइंड काय आता एकदम खाली आहे. मग त्याच्यामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्हाला त्या भरून टाकायच्या आहेत. एखादी ग्लास समजा खाली, एखादी ग्लास असा हे खाली आहे समजा, पण हा खाली नाहीये. याच्यामध्ये हवा भरलेली आहे. हा खाली असतो का? हवा असते त्यात. असते ना? मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, माइंड मध्ये आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी भरायच्या आहेत. जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला रोज माइंडमध्ये अफर्मेशन द्यायचे आहे आणि त्या गोष्टीवर फोकस ठेवायचे आहे. की ज्या गोष्टी मला पाहिजे आहे त्या गोष्टीकडे जर फोकस जाईल तरच ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. सो म्हणून ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दररोज करणं गरजेचं आहे, आणि जे प्रॉपर खरंच करतील त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. अगदी हलकं वाटेल आणि निगेटिव्ह तुमच्या डोक्यात कधीही विचार येणार नाही. ओके. चला, आज आपण रेकी म्हणजे काय हे बघूया. तर रेकी म्हणजे काय? आधी कोणी ऐकलेलं आहे रेकी म्हणजे काय, किंवा रेकी बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? रेकी बद्दल कुणाला काही माहिती आहे काय? सगळे झोपे गेलेले आहे. चला उठा पटकन. स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करा. अमृता मॅम, जयश्री, अश्विनी. नाही माहिती. ओके. सुकेशनी कोण आहे? चला व्हिडिओ ऑन करा. किती घाबरता हो असं व्हिडिओ ऑन करून क्लास करत चला थोडं. म्हणजे चेहरा लपवून काय 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 सांगायचंय तुम्हाला? व्हिडिओ ऑफ करून क्लास करत आहे, सांगायचं काय तुम्हाला? हा. समोरासमोर एकामेकाला बघून क्लास करता येत नाही? किंवा व्हिडिओ ऑन करून क्लास करायची भीती वाटते? हम्म. बोलायला भीती वाटते? सांगा. काहीतरी बोला. चॅटबॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही. टाईप करू शकता. भीती वाटते काय? ओके. प्रवासात आहे. खरंच प्रवासात असेल तर तुमचा प्रवास सुखाचा जाओ. हो. आणि फक्त असंच सांगत आहे की सांगायचं आता व्हिडिओ ऑफ आहे तर मॅमला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. हम्म. आपल्याकडे की नाही, हे म्हणतात ना, खूप जास्त बहाणे जास्त असतात, आणि असे लोक काहीच करू शकत नाही. करणारे लोक कधीही तुम्हाला हे नाही म्हणणार की ही अडचण आली तुम्ही हा काम नाही केलं. करणारा व्यक्ती कसाही करतो, प्रॉब्लेम आले तरी तो काम करतो. हम्म. आणि ज्यांना कारण सांगायचे आहे ते कारण देतच राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही बदल होत नाही, फक्त कारण देत त्यांचं आयुष्य असंच समोर जातो. जर कारण थांबवायची असतील तरी बघा काही लोकांचे व्हिडिओ ऑफच आहेत. व्हेरी नाईस. चला खूप छान. रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. आपण जी रेकी शिकणार आहोत ती रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. या रेकीचा अर्थ आहे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. आपण जी रेकी शिकणार आहोत ती जपानमधून आलेली आहे. आणि ही रेकी आपल्या या पाम चक्रामधून प्रवाहित होत असते. आपण म्हणतो रेकी हिलिंग, तर या पाम चक्रामधून ही रेकी फ्लो होत असते.
एखाद्याची तब्येत जर खराब झाली आहे तर मी तुम्हाला डिस्टन्सनी सुद्धा हिलिंग देऊ शकते. ओके. रेकी सर्वव्यापी जीवनशक्ती. आणि बघा, ही रेकी जपानमध्ये विकसित झाली. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकी रिडिस्कवर केली. आधी ही रेकी होती, असं नाही की आधीपासून म्हणजे आता 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 तुम्हाला भरपूर फेसबुकला इन्स्टाला ऍड बघायला दिसतील रेकीच्या भरपूर जास्त. आधी सुद्धा होती, पण याचं जे आता प्रचार होतो आहे भरपूर जास्त प्रमाणात होतो आहे. आणि का बरं होतो आहे, तर याच्याने भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. म्हणून बिना औषधींनी आपण फक्त या पामचक्रामधून रेकी जी फ्लो होते त्याने आपण स्वतःच उपचार करू शकतो विदाऊट मेडिसिन. ही रेकी, आपण जी रेकी शिकणार आहोत ती कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे. तुम्ही कधी कधी ऐकलेलं असेल की रेकी करून या जागेवर बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे किंवा चोरी झालेली आहे. अशा प्रकारची सुद्धा तुम्ही रेकी ऐकलेली असेल. ती रेकी आपण शिकवत नाही आणि त्या रेकीशी आपला काहीही संबंध नाही आहे. ओके. आपण ही रेखी फक्त स्वतःच्या चांगल्यासाठी आणि इतरांच्या चांगल्यासाठी, स्वतःचं भलं व्हावं आणि इतरांचं भलं व्हावं यासाठी शिकणार आहोत. आणि बघा, मी तुम्हाला एक सांगते. एकच मिनिट. आपल्याला एखादी प्रश्न पडला, समजा एखादी प्रश्न डोक्यात आला आणि आपण त्याचं उत्तर माहिती नाही, तर आपण कुणाला विचारतो? आपल्याला अनिता गुजर मॅम अनम्यूट करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नाही, तुमच्या घरच्यांनाही माहिती नसेल, तुम्हालाही माहिती नसेल, मग तुम्ही कुणाला विचारता? गुगलला बघितलं. विचारता का? नाही, मित्र-मैत्रिणींना. आ? मित्रांना, मैत्रिणींना विचारते. काय? एक आवाज बसला त्या. देवाला विचारता का? देव येऊन सांगतो का मग तुम्हाला? मैत्रीण. मैत्रिणीलाही नाही माहिती तर मग काय करता? अरे बापरे. समजा गुगलला मैत्रिणीलाही नाही सर्च. माहिती, गुगल. मग गुगलला विचारतो. येस, राईट. तर आपण इथे आता गुगललाच उत्तर विचारूया तुमच्या प्रश्नाचं. जी आपण रेकी शिकणार आहोत, आता गुगल बाबाला आपण विचारूया. पुढे गेला गुगल. ओके. आपण काय, रेकी इन हॉस्पिटल. ही रेकी, हिचे इमेजेस बघा. जी रेकी आपण शिकणार आहोत ती हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. फॉरेन कंट्रीमध्ये भरपूर प्रमाणात या रेकीचा उपयोग केला जातो. एखाद्या एखाद्या पेशंट जर डॉक्टरकडे गेलेला आहे, ऑपरेशनच्या आधी सुद्धा त्या पेशंटला रेकी दिली जाते. बघा, आता हा गुगल सर्वांच्या जवळ आहे. बरं, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा बघू शकता. तुमच्या मनात जर शंका येईल की मॅमनी आधीच हे करून मी काही केलेलं नाहीये, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता की रेकी इन हॉस्पिटल टाकला तर तुम्हाला रेकीच्या हॉस्पिटल मधल्या फोटोज दिसतील. हे बघा, हे फोटोज खोटे आहे काय? हे फोटोज खोटे आहे काय? फॉरेन कंट्रीमध्ये भरपूर प्रमाणात रेकीचा उपयोग बघा, ऑपरेशनच्या आधी अशा प्रकारचे फोटोज तुम्हाला बघायला मिळतील. मग जपान सारखा विकसित देश कुठल्याही अंधश्रद्धेला खरा तो इतका विकसित आहे की भरपूर. मग जर ही रेखी अंधश्रद्धा असती तर हिला वाढवलं असतं काय? तुम्ही सुद्धा गुगलवर जाऊन बघा आणि विचारा रेकी म्हणजे काय. तर ही कुठलीही अंधश्रद्धा नाही. आणि रेकी कोणीही शिकू शकते. रेकीचं असं नाही की रेकीला वयाच्या मर्यादा नाही आहे. फक्त इतकंच आहे की 10 वर्षाचे जे मुलं आहे त्याच्या आत जे छोटे मुलं आहे ते शक्तिपात घेऊ शकत नाही. 10 वर्षाच्या वरचे मुलं म्हणजे वयाच्या 100, 110 कितीही वयाचा असेल तो रेकी शिकू शकतो. फक्त शक्तिपात घेण्यासाठी 10 वर्षाच्या आतचेच मुलं म्हणजे घ्यायचं असलं तर 10च्या आतच्याच मुलांना आपण नाही. आणि 10 वर्षाच्या वरची मुलं 11, 12 बाकी तिकडे कितीही वयाचं असं तरी तो शक्तिपात घेऊ शकते, रेकी शिकू शकते. रेकीला कुठल्याही धर्मपंथांचं बंधन नाही. जर आपण म्हणू की आपण हिंदू आहोत म्हणजे आपण रेकी शिकू शकतो, मोमेडियन आहे तो नाही शिकू शकत, वेगळ्या कम्युनिटीचे आहे तो शिकू शकत नाही, असं कुणालाही काहीही बंधन नाही. कोणत्याही जातीचं, कोणत्याही पंथाचं व्यक्ती रेकी शिकू शकतं.
जसं ज्या प्रकारे बघा, मी जर मला जर जगण्यासाठी ऑक्सिजन लागत आहे. शक्तिपात म्हणजे काय मी सांगणार आहे. मला जर ऑक्सिजन लागत आहे, मग तुम्हाला जगासाठी कार्बन डायऑक्साईड लागतो का? लागतो का कार्बन डायऑक्साईड? तुम्ही कार्बन डायऑक्साईडवर जगत आहात, मला ऑक्सिजन लागत आहे जगायला. तुम्हाला पण ऑक्सिजन लागत असेल ना? लागतं की नाही? हो किंवा नाही? सगळे झोपलेले इतके ऍक्टिव्ह राहत चला ना थोडं. सर्वांना ज्या प्रकारे जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो त्याच प्रकारे बघा, रेखी सुद्धा सरखांना सगळ्यांना सारखी आहे. कुणाला कमी कुणाला जास्त नाही. रेखी शिकल्याने तुमचं शारीरिक मानसिक बघा कुठल्याही आजारावर रेखीचा आपण वापर करू शकतो. एखादा समजा रेखीनी म्हणजे रियालिटी आहे. रेखीने कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा बरे झालेले आहे. कॅन्सर जरी म्हटलं तरी आपल्याला आपल्या अंगाचे केस उभे होतात बरं कॅन्सरचे नाव घेतलं तरी. कारण खूप मोठा आजार आहे. मग रेखीने कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा बरे होतात. मग रेखीमध्ये किती शक्ती आहे इमॅजिन करा तो. आणि रेखी वर्क युअर इंटेन्शन. तुम्ही जसं विचार करत असता त्याच प्रकारे तुम्ही बनता आणि त्याच प्रकारचं तुमच्या सोबत घडत असतं. म्हणून बी पॉझिटिव्ह. मी नेहमी काय सांगते, माझ्या प्रत्येक क्लासमध्ये सांगत असते की विचार असं करा, म्हणजे फोकस विचार आपल्याला पूर्ण पॉझिटिव्ह करायचे आहे. जर तुम्ही निगेटिव्ह विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी निगेटिव्हच घडत जातील. म्हणून पॉझिटिव्ह विचार करा. जे तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे आहे तो विचार करा. जी गोष्ट आहे त्याला धन्यवाद म्हणा. थँक्यू करा जी गोष्ट तुमच्याजवळ आहे त्यासाठी. समजलं? रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती आणि ही आहे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकी रिडिस्कवर केली. हे आहे रेकीचे गुरु. हे डॉक्टर मिकाऊ उसुई आहे. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? थम्सअप करा. थम्सअप करा, असं थम्सअप करा. ओके आपण हो थँक्यू. कारण मला ते स्क्रीनवर 3-4 जण दिसतात. ओके. हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकी रिडिस्कवर केली. आता ही रेकी म्हटलं तर आपण जेव्हा आपण आपल्या जन्माच्या वेळेवरच म्हणजे सुरुवातीपासूनच ही रेखी आपल्या म्हणजे आपल्यामध्ये आहे. पण ही लोकांना वापरता येत नाही. वापरता येत नाही म्हणजेच काय? आपण जिथे जगतो आहे, मग प्रत्येकाचे विचार हे सारखे आहेत काय? आणि आजच्या जमान्यामध्ये तर स्वतःचं भलं बघतात, दुसऱ्यांचं लॉस होईल तरी चालेल, अशा मानसिकतेचे लोक या जगामध्ये भरलेले आहे. म्हणजे सगळे लोक चांगले आहे काय? नाही. आहेत का चांगले लोक? तुमच्या आजूबाजूला सगळे चांगले आहे का? नाही. कधीही कुणाचा भला विचारच करू शकत नाही लोक आजकालचे इतके भयंकर झालेले आहेत. एखादा बाळ रडला, मग जर त्याच्या आईने त्याला हातात घेतलं, त्या बाळाचं रडणं थांबतं काय? की आणखी रडतो? बाळ आणखी रडतो की रडणं थांबतं त्याच्या जर बाळाच्या आईने किंवा एखाद्या कोणीतरी हातात घेतलं? बाळाचं रडणं थांबतो ना? येस. म्हणजे त्याला मायेचा स्पर्श आणि या हाताचा स्पर्श त्याला जाणवतो. तुम्ही जरी कुठल्या दुःखामध्ये असाल समजा आणि तुमच्या पाठीवरून जर मायेने कोणी हात फिरवलं तर कसं वाटेल? कुठेतरी ही रेखी या आपल्या पामचक्रामध्ये ही रेखी आहे. त्याचा स्पर्श जर तुम्हाला झाला ना तर ते तुम्हाला म्हणजे आतून ही एनर्जी आपल्याला आतून फील होत असते. रेखी रिडिस्कवर कशी केली बघा. डॉक्टर मिका उसुए हे जपानमध्ये एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेव्हा डॉक्टर मिकाऊ उसुई यांना त्यांच्या स्टुडंटनी विचारलं की जगात अशी कुठली शक्ती आहे का जी सगळ्या दुःखांचं निवारण करेल. रेखी आपल्यापर्यंत कशी पोहोचलेली आहे व कशी आलेली आहे हे थोडं लक्षपूर्वक ऐका.
डॉक्टर मिका उसवी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांना त्यांच्या स्टुडंटनी विचारलं, की अशी काही ऊर्जा आहे का जी सगळ्या दुःखांचं निवारण करेल? मग डॉक्टर मिकाऊ उसवी यांना माहिती होते, की अशी ऊर्जा आहे, पण ती वापरायची कशी? तुमच्यामध्ये सुद्धा ही ऊर्जा आहे, पण तुम्हाला ती वापरण्याची पद्धत माहिती नाहीये. ओके. मग त्यांना माहिती होतं, पण ते वापरायची कशी यांना सुद्धा माहिती नव्हतं. मग यांचा खूप अभ्यास झाला. खूप अभ्यास केला. त्यांनी भारतामध्ये येऊन काशीला सुद्धा अभ्यास केलेला आहे. भरपूर ग्रंथांचा अभ्यास झाला. त्यांचा वेदांचा अभ्यास झालेला आहे. पण बघा काहीही ऊर्जा मेडिटेशन जसं गौतम बुद्ध आहे, त्यांना सुद्धा मेडिटेशनच्या माध्यमाने त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या होत्या. मग यांना हे भारतामध्ये आल्यानंतर यांनाही कळलं, की जर या ऊर्जा आपल्याला वापरायच्या आहे, तर आपल्याला ध्यान साधनेच्या माध्यमाने या ऊर्जा मिळू शकतात. यांचा खूप अभ्यास झाला. 7 वर्ष इथे राहिले, अभ्यास केला आणि भरपूर ठिकाणी गेले. पण त्यांना त्या ऊर्जांचं माहिती नाही, पण वापरता येत नव्हतं. मग त्यांनी विचार केला, की आपल्याला सुद्धा ध्यानाच्या माध्यमाने या ऊर्जा मिळू शकतात. म्हणून जपानमध्ये माउंट कुरियामा नावाचा पर्वत आहे, तिथेही गेले. माउंट कुरियामा नावाच्या पर्वतावर गेले. तिथे ध्यान साधना केली. ध्यान साधना करायला बसायसाठी त्यांनी 21 दिवस ध्यान साधना केलेली बिना अन्न पाणी ग्रहण करून. अन्नाचा त्याग 21 दिवस केला. त्यांनी अन्नासोबत पाणीही पिलं नाही. पाणी न पिता त्यांनी ध्यान साधना केली. ध्यान साधनेला जेव्हा बसायचे, तेव्हा दिवस मोजण्यासाठी त्यांनी काही दगड जमा करायचे. 1 दिवस झाला 1 दगड ठेवा, 2 दिवस झाले 2, 3 असे कंटिन्यू 20 दिवस पर्यंत हे ध्यान साधना केली. पण त्यांना त्या ऊर्जांचा काहीही लाभ झाला नाही. ते हताश झाले, की मी ध्यान साधना करतोय, पण मला अजून या ऊर्जांचा काहीही लाभ किंवा या ऊर्जा मला मिळालेल्या का नाही? माझ्यापर्यंत का पोहोचलेल्या नाही? जेव्हा ते 21व्या दिवशी ध्यान साधनेला बसले, तेव्हा काही बलून्स जपानी भाषेमध्ये काही लिहिलेलं होतं आणि जेव्हा ते ध्यान साधनेला बसले, तेव्हा त्यांच्यावर एक असा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचला व त्यांना एकदम ऊर्जा म्हणजे एकदम ऍक्टिव्ह वाटायला लागलं. त्यांच्यामध्ये शक्ती आल्यासारखी त्यांना असं वाटलं आणि प्रकाश त्यांना दिसलं. जर 20 दिवस कोणी अन्न-पाण्याने बिना अन्न-पाण्याने राहील, त्याला एनर्जेटिक वाटेल की वीकनेस फील होईल? यांना जेव्हा ऊर्जा मिळाल्या, डॉक्टर मिकाउसू यांना ऊर्जा मिळाल्या तेव्हा एकदम एनर्जेटिक त्यांना वाटायला लागलं. आणि जपानी भाषेमध्ये त्या बलून्समध्ये काहीतरी लिहिलेलं असताना दिसलं. त्यांना खूप आनंद झाला, की माझ्यापर्यंत या ऊर्जा पोहोचलेल्या आहे असं त्यांना अनुभव झालं. आणि माउंट कुरियामा पर्वतावरून खाली धावत होते ते. आता त्यांना असं वाटलं, की या ऊर्जा मला मिळालेल्या आहे म्हणजे सक्सेस झाले. ओके. सो म्हणून ते खाली गेले. धावत असताना धावत गेले. जसं कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे समजा, तर आपल्याला पुन्हा ते सांगायची अशी इच्छा होते. यांना सुद्धा तशीच झाली. ते खाली धावत येत होते. धावत असताना यांचा पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागली आणि जो अंगठा असतो ना पायाचा, त्याला ठेच लागली आणि तिथून रक्त वाहू लागलं. आपल्याला कुठेही लागलं, शरीरात कुठेही लागलं समजा, तर सर्वप्रथम आपण काय करतो? कुठेही लागो, काय करतो? आपला हात त्या जागेवर जातो. जातो की नाही? कुठेही लागो, हात, पाय, नाक, कान, डोळा कुठेही. तरी सर्वप्रथम आपला हात त्या जागेवर जातो. यांचं सेम तसंच अंगठ्याला लागलं आणि तिथे त्यांनी हात ठेवला आणि तो रक्त वाहत होतं ते थांबलं. वाहणारं रक्त तिथे थांबलं आणि ज्या वेदना होत होत्या त्या सुद्धा कमी झाल्या. डॉक्टर मिकाउसू यांच्या स्वतःवर जे स्वतःच ज्यांनी हे केलं, ते पहिलं त्यांचा अनुभव. मग त्यांना आणखी आनंद झाला, की या ऊर्जा काम करत आहेत. परत खाली गेले, खाली पोहोचले आणि त्यांना जाणवू लागलं, की आता मला खूप भूक लागलेली आहे. खाली पोहोचल्यानंतर त्यांना जेवण करण्यासाठी एक खानावळ दिसली. खानावळीमध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं हॉटेल खानावळीवाल्याचा मालिक होता. तिथे त्यांनी म्हटलं, की मला खूप भूक लागलेली आहे. मला जेवण करायला द्या. जेवण करायला बसले.
यांचं जेवण आलं आणि जेवण घेऊन एक 12 वर्षाची मुलगी यांच्यासाठी जो ताट आहे समोर घेऊन आली. 12 वर्षाची मुलगी होती ती आणि तिला काहीतरी वेदना होत्या. जी मुलगी 12 वर्षाची होती तिला वेदना होत्या आणि तिला चेहऱ्यावर स्वेलिंग सुजन आलेली होती. आपल्याला थोडं तरी काही झालं तर चेहऱ्यावर ते दिसतच, काहीही झालं तरी. मग त्या मुलीच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं की तिला काहीतरी त्रास आहे. डॉक्टर मिकाउसुई यांनी जेवण केलं आणि हॉटेल मालकाला विचारलं की ही मुलगी कोण आहे. त्यांनी सांगितलं की ती त्यांची नात आहे. मग यांनी विचारलं की तिला काय झालेलं आहे. चेहऱ्यावर यांना कळलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर विचारलं. मग हॉटेल मालकाने सांगितलं की हिची दाढ दुखत आहे व तिला भरपूर वेदना होत आहे. डॉक्टर मिकाउसू यांनी परमिशन घेतली हॉटेल मालकाची की आणि त्यांनी जे सगळं सांगितलं की असं असं या ऊर्जा मला मिळालेल्या आहे व यांचं सगळं सांगितलं. मग यांची वय पाहून हॉटेल मालकांनी यांना परमिशन दिली. म्हणजे डॉक्टर मिकाउसू यांनी परमिशन मागितली की मी या मुलीवर उपचार करू शकतो का. त्यांनी हो म्हटलं. मग डॉक्टर मिकाउसू यांनी हात रब करून जे रेखीची ऊर्जा आपण म्हणतो ना आपल्या पामचक्रामधून फ्लो होत असते, त्यांनी हात ठेवले त्या मुलीच्या गालावर म्हणजे हिलिंग दिली तिला. आणि काही मिनिटानंतरच त्या मुलीला ज्या वेदना होत होत्या त्या थांबल्या व तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. वेदना थांबल्या म्हणजे आपण आतून आपल्या चेहऱ्यावर आतून आपण छान होतो आणि ते हसू चेहऱ्यावर सुद्धा दिसत असतं. त्या मुलीला खूप आनंद झाला व त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की हिचे म्हणजे इतकं वेदना तिला होत होत्या आणि त्या लगेच थांबल्या. हा त्यांचा दुसरा अनुभव. दुसऱ्यांवर उपचार केलेला. पहिला स्वतःचं आणि दुसऱ्यांवर केलेलं त्या मुलीवर. मग या ऊर्जा त्यांना वाटलं की आता या सगळ्या ऊर्जा आपल्याला मिळाल्या आहे म्हणजेच आपण यांच्या लोकांपर्यंत या ऊर्जा आपण पोहोचवायला पाहिजे. मग पोहोचवायला पाहिजे. यांनी काय केलं जी गरीब लोकांची वस्ती असते, गरीब लोकांच्या वस्तीमध्ये गेले आणि डॉक्टर मिकाऊस यांना वाटत होतं की ते लोक सुद्धा सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये जायला पाहिजे. त्यांनी सुद्धा चांगलं जीवन जगायला पाहिजे. निस्वार्थपणाने रेखी दिली त्यांना मदत केली. जे गरीब लोकांची वस्ती असते त्यांना. पण काय होत होतं म्हणजे खूप आजारी लोक त्यांना बरे करायचे. रेखीनी आजारी लोक बरं व्हायचे. पण काही काळानंतर परत परत ते त्याच अवस्थेमध्ये येत होते. रेखी जड सकट कुठल्याही आजारावर त्याचा उपाय आहे. पण याचं एक आहे ते समोर सांगतेच मी की का बरं असं होत होतं. रेखी द्यायचे ते बरं व्हायचे. मग काही वर्षानंतर वर्ष झाले 2 वर्ष झाले की म्हणजे सभ्य लोकांच्या वस्तीत जायचे ते काही दिवस ते छान जीवन जगायचे. परत त्या गरीब लोकांच्या वस्तीमध्ये यायचे. म्हणजे परत परत त्या आपल्या आधीच्या स्थितीमध्ये परत वापस येत होते. डॉक्टर मिकाउसी यांना वाटलं की मी यांच्या चांगल्यासाठी हे सगळं करत आहे व यांनी पण बाकीच्या लोकांसारखं जगायला पाहिजे. मग हे परत या अवस्थेमध्ये का येत आहेत. डॉक्टर मिकाउसी यांना खूप विचार पडलं की माझं काय चुकत आहे. मी निस्वार्थपणाने यांना बरं करतो आहे. सभ्य लोकांच्या वस्तीत जात आहे. सभ्य लोकांसारखे वागत आहे. पण काही काळाने, काही वर्षांनी, 1 वर्ष, 2 वर्षांनी परत ते या भिकारी लोकांच्या सारखं जीवन का बरं जगत आहेत. परत त्या स्थितीमध्ये का बरं येत आहे. डॉक्टर मिकाउसू यांना खूप म्हणजे ते निराश झाले. मग त्यांनी काय केलं जिथे ते राहत होते त्या रूमचा दार बंद केला. जे कुटिया बांधतात त्याचं बसले आणि परत स्वतःला विचारू लागले की असं माझ्याने काय चूक झालेली आहे. मग पहिला प्रश्न त्यांना पडले म्हणजे असं एक आतून आवाज आली की तुला इथे कोणी बोलवलं होतं का. भिकारी लोकांच्या वस्तीमध्ये डॉक्टर मिकाउसवी गेले ते त्यांना तिथे कोणी बोलवलं होतं का. नाही, ते तर स्वतःच्या मनाने गेलेले होते. मग डॉक्टर मिकाउसवी यांनी त्यांना उपचार दिलं. त्यांना दुसरा प्रश्न मिळाला की तू जे देत आहे त्या बदल्यात तुम्ही काही घेतलं का. डॉक्टर मिकाउसवीने काहीच नव्हतं घेतलं. उपचार पण मिळालं आणि काही घेतलंही नाही. म्हणून रेकी कधीही कुणाला फ्री द्यायची नसते. का बरं. कारण त्याचा फायदाच होत नाही. असंही आपण रेकी फ्री देत नाही. ओके. आणि जो शक्तिपात असतं ना ते शक्तिपाताचे मी सांगणारच आहे. तर रेकी कधीही जर समजा तुम्ही इथून रेकी शिकणार आहात. रेकी तुम्ही कुणाला तरी
हिलिंग देत आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी घ्यायचं असतं. मग आता असं नाही की जर तुम्ही तुमच्या मुलाला रेकी दिली, त्याला त्याला बरं वाटत नाही, त्याचे पाय दुखत आहे, हात दुखत आहे, मग तुम्ही त्याला रेकी दिली, मग त्याच्याबद्दल मुलगा म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्हाला पैसेच देतील का? नाही. अरे त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही त्यांना एक ग्लास पाणी आणून मागू शकता किंवा तुमचं एखादी काम म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे की तुम्ही त्यांना काहीतरी सांगितले व त्यांनी त्यांच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. ओके, म्हणून रेकीचं काय आहे की मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिली तर त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचं असतं. डॉक्टर मिकाऊसी यांचे पहिले स्टुडंट आहेत आणि सर्वात आता ही रेखी आपल्यापर्यंत कशी पोहोचली? डॉक्टर मिकाऊसी यांनी रिडिस्कवर केली, पण आपल्यापर्यंत ही ऊर्जा यांच्यामुळे पोहोचलेली आहे. हे आहे हवायो टकाटा. ह्या ज्या लेडीज आहेत त्या अमेरिकेच्या आहेत. मूळच्या जपानच्या होत्या, पण त्या लग्न करून त्या अमेरिकेला म्हणजे अमेरिकेला त्या स्थायी होत्या. यांना सर्वात जास्त मान्यता मिळालेली आहे ती म्हणजे का बरं? यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालेलं होतं. जेव्हा ह्या वयाच्या 30व्या वर्षी 30 वर्षाच्या होत्या, तेव्हा यांना कॅन्सर झालेलं होतं. आणि यांना माहिती होतं की ही ऊर्जा जपानमध्ये विकसित झालेली आहे, जी सगळ्या दुःखांचा आणि सगळ्या आजारांवर याचं सोल्युशन आहे. ह्या जपानला गेल्या आणि मग स्वतःचा उपचार केलं त्यांनी. रेकी उपचार झाला आणि उपचारानंतर स्वतः रेकी शिकल्या आणि मग रेकीने स्वतःचा उपचार परत करू लागल्या. त्या छान झाल्या. त्यांचं जो हे होतं कॅन्सर, तो ठीक झालं आणि त्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये बघा, हे 1900चे यांचा जन्म आहे आणि मृत्यू कधी झाला हा 1980 मध्ये. म्हणजे कॅन्सर झाल्याच्या 50 वर्षापर्यंत ते आणखी जगले. 30व्या वर्षी यांना कॅन्सर झालं आणि 50 वर्ष 80 पर्यंत जगले. त्या बरोबर 1900चा जन्म त्यांचा आणि 1980 त्यांचं डेट, मृत्यूची डेट बरोबर आहे. मग त्या 50 वर्ष आणखी जगल्या. यांनी त्या काळामध्ये 22 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले. त्या काळामध्ये 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले आणि आता तर असंख्य शेकडो हजारो तुम्हाला ग्रँड मास्टर म्हणजे ग्रँड मास्टर कोण तर आम्ही तुम्हाला शिकवतो आहे रेकी म्हणजे विदाऊट ग्रँड मास्टर कोणीही रेकी शिकू शकत नाही. जर तुम्ही ग्रँड मास्टर नाही आहात तर तुम्ही दुसऱ्यांना रेकी शिकवू शकत नाही. त्यासाठी ग्रँड मास्टर व्हावं लागतं. अटुनमेंट म्हणजे काय असतं? शक्तिपात. अटुनमेंट म्हणजे शक्तिपात. तर शक्तिपात म्हणजेच काय? आपण मगाशी मेसेज होतं की शक्तिपात म्हणजे काय असतं. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या आतमध्ये सुद्धा रेकीची ऊर्जा आहे, पण तुम्हाला वापरता येत नाही. मग तीच वापरण्यासाठी आपल्याला शक्तिपात घ्यायचं असतं. रेकीचे शक्तिपात घ्यायचं आहे म्हणजे जे हे ब्लॉकेजेस आहे ते सगळे क्लिअर करून तुम्ही ते वापरू शकता. जसं की डॉक्टर मिकाऊसी यांच्या शक्तिपात कोणी केलेला होता, तर निसर्गाने त्यांचा शक्तिपात केलेला होता. जर तुम्हालाही त्या ऊर्जा अशा पाहिजे आहे निसर्गाकडून, तर तुम्हाला तेव्हा त्या काळामध्ये त्यांना 21 दिवस लागले. तुम्हाला आता किती दिवस लागतील? जर अशा प्रकारे जर ऊर्जा तुम्हाला पाहिजे आहे, तर तुम्हाला किती ध्यान कराल, किती काय कराल, ते दिवस तुम्ही सांगू शकत नाही. मग आपण एक दिवस तर एक दिवस आपला मोबाईल शिवाय होतं का? एक दिवस जर तुम्हाला म्हटलं की मोबाईल शिवाय राहून होईल का? मग ध्यान साधना 21 दिवस ही तर खूप दूरची गोष्ट आहे. आहे की नाही? राहाल का 21 दिवस विदाऊट मोबाईल? बिना मोबाईल राहाल का? अशा तर मॅम नाही म्हणताय. मग ह्याच ऊर्जा तुम्हाला वापरता याव्या यासाठी शक्तिपात घ्यावं लागतं. त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्यानंतर तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता. अन्न पाण्याला चार्ज करू शकता. तुमच्या स्वतःला जे मी 24 बॉडी पार्ट सांगणार आहे, 24 शरीराचे पार्ट सांगणार आहे की तुम्हाला स्वतःचं हिलिंग कसं करू शकाल. तर रेकीचे जेव्हा तुम्ही शक्तिपात घेता त्यानंतरच तुम्हाला ते साध्य होतं.
ओके. समजलं रेकीचा इतिहास. अभिषेक कांबळे, अनिता नाईक, वैशाली, अमृता, सक्सेसफुल योगिता, अश्विन. सक्सेसफुल योगिता स्विचॉनवर व्हिडिओ बघूया किती सक्सेसफुल नावाने जॉईन झालेले. एक मिनिट बघू. व्हिडिओ ऑन करा मॅम. सक्सेसफुल योगिता व्हिडिओ ऑन करा. सक्सेसफुल योगिता कुठे गेल्या? व्हिडिओज ऑन करत नाही का बरं मॅम? तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवता? ऑफिस मध्ये आहे म्हणून बंद ठेवलंय. ओके, ऑफिस आहे का? ओके, इट्स ओके, नो हा, प्रॉब्लेम. चला. थँक्यू. व्हिडिओ ऑनचं नाव घेतलं की साईड लिव्ह करून टाकतात मीटिंग. हा. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला 5 म्हणजे रेखीची 5 तत्व दिलेली आहे. हे रेखीची प्रिन्सिपल ऑफ रेखी तुम्हाला माहिती आहे का? रेखीचे 5 तत्व. रेखीचे 5 तत्व जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळले तर तुमचं जीवन तसंच सुंदर होईल. पण तुम्हाला ते पाळावे लागतील. रेखीचा पहिला तत्व आहे फक्त आजसाठी मी राग क्रोध करणार नाही. पहिला तत्व काय आहे? फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही, राग करणार नाही. आता मला सांगा, कुणाकुणाला राग येतं का? सांगा, ज्यांना राग येतं त्यांनी असं हँड करा. कुणाला राग येतं? येतं की नाही? खरोखर सांगा, असं येतं का? अरे मॅम बघा, छान हो म्हणत आहे. बाकीच्यांना बाकीच्यांना येतं का? राग येतं का? आणि त्या आशा मॅमला नाही येत. नाही येत म्हणजे खूप छान गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यांनाच राग येतं. एखादी व्यक्ती असेल, 100तून एखादी व्यक्ती दिसेल तुम्हाला, ज्याला राग येत नाही. आणि जे रेकी शिकलेले आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. मी नॉर्मल लोकांची गोष्ट करत आहे. त्यांना ते रेकीचे 5 तत्व पाळतात आणि मग त्यांना राग येत नाही. पण जे नॉर्मल जे बिना रेकी साधक आहे, येतो, कधी-कधी येतो. मग खूप येतो. अश्विनी मॅम म्हणताय की खूप येतं. व्हेरी गुड. आता चला, अरे की राग येतो. मग राग आलं की आपल्या घरचे वातावरण खूप छान होतं. होतं का? जर राग आला, क्रोध आला तर घरचं वातावरण खूप छान होतं. होतं ना? अमृता मॅम नाही म्हणताय. मग तुम्हाला माहिती आहे की राग केल्याने वातावरण बिघडतं. घरात निगेटिव्हिटी पसरते. तरी तुम्ही राग करताय. चला, मी रागासाठी एक छोटी तुम्हाला रिअल स्टोरी आहे. ती सत्य घटना आहे. यासाठी तुम्हाला लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकावं लागेल. फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही, राग करणार नाही. ओके, पहिला तत्व काय आहे? फक्त आजसाठी. आणि फक्त आजसाठी यासाठीच म्हटलेलं आहे की तुम्ही जर रेखीचे 5 तत्व फक्त आजसाठी म्हणत डेली तुम्ही अ, म्हणत जाल आणि हे 5 तत्व पाळाल, तर तुमचं आयुष्य असंच सुंदर होणार आहे. राग आल्यावर काय करायचं आहे? शांत जागेमध्ये बसायचं आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे आणि एक अफर्मेशन स्वतःला द्यायचं आहे की मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. घरात भांडण झालं असेल, चिडचिड वाटत असेल, त्यामुळे जर तुम्हाला राग येतो, त्यावर एक छोटासा उपाय. बोलायचंच नाही. चूप राहायचं आणि एक शांत जागा बघायची आणि संपूर्ण लक्ष श्वासांवर द्यायचं आणि मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. असं करायचं. आता राग आल्याने काय होतं? एक छोटी स्टोरी सांगते मी रागाची शहाणशी. जेव्हा मुलं छोटी असतात, शाळेतून आले की सर्वप्रथम ते कोणाला शोधत असतात? घरात कुणाला शोधत येतात. कोणी सांगेल का मला? दीपाली मॅम अनम्यूट करा. दीपाली मॅम. चला, इथे मेसेज आले आहे. आई, मम्मी. ओके, थँक्यू. बरोबर. छोटे मुलं शाळेतून आले की सर्वप्रथम कोणाला शोधत असतात ते? आईला. मग तसंच हाही मुलगा आपल्या आईला शोधत शोधत शाळेतून आला आणि घरात धावत धावत आई 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 करत गेला. त्याची आई भांडे घासत होती आणि भांडे घासताना मुलगा धावत 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 आईच्या म्हणजे घरी धावत धावत गेला तो.
तिने त्याच दिवशी एक नवीन काचेच्या ग्लासाचं सेट आणलेलं होतं मुलाच्या आईने. तो ठेवलेला होता आणि मुलगा धावत धावत जाताना त्याचा धक्का त्या काचेच्या ग्लासांना लागलं. काचेच्या ग्लासांना लागला आणि ते काचेचे ग्लास खाली पडून फुटले. खाली पडले आणि फुटले. आईला काचेचे ग्लास फुटण्याचा आवाज गेला. आई धावत आली. आई भांडे घासत असताना तिच्या हातामध्ये सांडशी होती. ती सांडशी घेऊनच ती धावत धावत आली आणि तिने तिच्या मुलाच्या दिशेने ती सांडशी फेकली आणि तीच सांडशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली. विचार करा, तिला त्या फक्त काचेचे ग्लास फुटण्याचा आवाज गेला आणि नवीन काचेचे ग्लास होते याचा दुःख त्याच्या त्याच्या मुलाच्या आईला झालं आणि त्यामुळे त्या रागाला की नवीन माझे काचेचे ग्लास फुटले. या गोष्टीचा राग आला, क्रोध आला आणि तिने ती सांडशी त्या रागावर कंट्रोल करता आलं नाही म्हणून ती सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. कोणत्या आईला वाटेल आपल्या मुलाला आंधळा करायचा आहे असा विचार कधी कोणत्या आईच्या मनात येईल का? मग ही घटना का बरं घडली? ही घटना फक्त रागावर कंट्रोल नियंत्रण करता आलं नाही म्हणून ही घटना घडली. मग विचार करा की ज्यांनाही राग येतं, क्रोध येतं, मग या क्रोधाने किती वाईट घटना घडू शकतात की नाही. थोडा विचार करा की जेव्हा तुम्ही राग करता ते चांगल्यासाठी असतं का? हम्म सांगा, चांगल्यासाठी असतं का? म्हणून डॉक्टर मिका उसवी यांनी म्हटलं आहे की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. अरे तुम्ही हे पाळून तर पहा. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. उद्या पण उठल्यावर फक्त आजसाठी मी राग करणार नाही. परवा झोपून उठले की मी आजसाठी राग करणार नाही. असं करत करत आपलं आयुष्य चाललं जाईल. पण अशा मोठ्या मोठ्या घटना होण्यापासून वाचेल काय? ही स्टोरी आणि असं नाही की ही फक्त एक कहाणी बनवलेली आहे. ही रियालिटी आहे. खरोखर ही घटना घडलेली आहे. त्याच प्रकारे आणखी एक स्टोरी आहे एका कुटुंबाची. दोन मुलं होते आणि हसबंड वाईफ म्हणजे नवरा बायको आणि दोन मुलं होते त्यांना. जसं ऑफिसमध्ये जातात. भरपूर लोक बाहेर घराच्या बाहेर जाऊन काम करतात म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन काम करतात. मग असतो बाहेरचा लोड कामाचा असतो ना, किती लोकांच्या संपर्कामध्ये यावं लागतं आणि डोक्यावर ताणभर असतो. पण तो ताण तुम्हाला घरी घेऊन जायचं नाही आहे. तो ताण जिथे तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुमच्या सोबत जे घटना घडल्या त्यांना तिथेच सोडा. तो ताण तिथेच राहू द्या आणि जेव्हा तुम्ही घरी परत येता तर चेहऱ्यावर स्माईल आणि एक फ्रेश माइंडने तुम्ही तुमच्या घरात जा. तो ताण घेऊन तुम्हाला घरात जायचं नाही आहे. अशाच प्रकारे एका कुटुंबाची कहाणी होती. हसबंड वाईफ आणि दोन मुलं होते. तिचे हसबंड म्हणजे जो पुरुष होता तो जॉब करायचा, तो कामाला जायचा आणि त्यांच्या घरची एक प्रथा होती की रात्री सर्वांनी मिळून जेवण करायचं. सोबत जेवण करायचं, सोबत बसून जेवण करायचं. तो पुरुष घरी आला, जॉब करून घरी आला, फ्रेश झाला आणि जेवण करायला बसले. चौघी जण जेवण करायला बसली. त्या स्त्रीनी जेवण वाढलं. जेवण आता स्त्रिया जेवण म्हटलं तर डेलीच बनवतात ना, एकच दिवस बनवत नाही. तीही स्त्री त्यांच्या घरची डेलीच जेवण बनवायची, रोज जेवण बनवायची आणि रोज सोबत जेवायची. त्याही दिवशी तिने जेवण बनवलं, जेवण वाढलं आणि जेवण करायला पूर्ण कुटुंब त्यांचं बसलं. त्या दिवशी कदाचित होऊ शकतं भाजीमध्ये मीठ जास्त झालं, कमी झालं, तिखट कमी झालं, जास्त झालं. काहीतरी भाजीमध्ये कमी जास्त झालेलं होतं. आधीच त्या पुरुषाला कामाचं लोड म्हणा किंवा टेन्शन त्याच्या डोक्यावर होतं. आणि त्याने म्हटलं की तुला भाजी बनवता येत नाही, अशीच भाजी बनवली तशीच. मग तिने म्हटलं की मी आधी स्वयंपाक केलेला आहे का? त्याने म्हटलं म्हणजे म्हणतात ना की एक शब्द मी बोलली, दोन शब्द तो बोलला, तीन शब्द असं असं म्हणता म्हणता भांड्याला भांडा वाजतो म्हणजे अशाने मग वाद वाढला. त्यांचाही असाच वाद वाढला आणि त्याला कंट्रोल झालं नाही.
त्यांनी ताट फेकली, जेवणा ताट फेकला आणि आपल्या म्हणजे त्या स्त्रीच्या त्या बायकोचा गळा त्यांनी दाबला. त्याला खूप क्रोध आलं होतं, खूप जास्त प्रमाणात राग आलेलं होतं. आधीच तो खूप टेन्शन मध्ये होता आणि स्त्रीनी म्हणजे त्याच्या बायकोने त्याच्यावर भांडण झालं. मग आणखी त्याचा राग वाढला आणि त्या रागावर कंट्रोल झाला नाही म्हणून त्यांनी त्या बाईचं म्हणजे त्याच्या बायकोचं गळा दाबला आणि ती स्त्री तिथे मरण पावली. त्याचा जेव्हा राग शांत झालं तेव्हा स्वतः त्यांनी पोलिसांना फोन केलं आणि या सगळ्या घटनांचं सांगितलं आणि तो जेलमध्ये गेला. मग विचार करा की ती स्त्री मरण पावली, देवाघरी गेली, तो जेलमध्ये गेला आणि 2 मुलं त्यांची अनाथ झाली. मग इतक्या चांगल्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं काही क्षणातच काय झालं? कशामुळे झालं? ह्या घटना कशामुळे घडल्या? विचार करा थोडं. की फक्त रागावर कंट्रोल करता आलं नाही म्हणून. राग येतो, सर्वांना येतो, फक्त तो कंट्रोल करता यायला पाहिजे तुम्हाला. मग कोण संकल्प घेतं की फक्त आजसाठी मी राग करणार नाही? आहे का कोणी इथे संकल्प घेणार की फक्त आज तुम्ही करून तर बघा? आणि खरंच अशा मोठ्या मोठ्या घटनांपासून जर वाचायचं असेल की नाही, तर तुम्हाला हे करावंच लागेल की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. क्रोध सगळ्यांना येतं, फक्त तो कंट्रोल करता आला पाहिजे. आम्हाला नाही येत का? इतक्या लोकांना शिकवतो, आम्हाला येतं. पण ते कंट्रोल करण्याची क्षमता, कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. करता आलं पाहिजे कंट्रोल. आणि तसंच दुसरं आपलं फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. डॉक्टर मिका उसू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता केल्याने आपण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की चिंता ही चितेपर्यंत लवकरात लवकर पोहोचवते. पोहोचवते ना चिंता? समजा कालचा दिवस तुम्ही चांगले जगलेले आहे किंवा वाईट जगलेले आहे, जसंही जगलेले आहे. चांगल्या गोष्टी घडल्या असतील, खूप छान गोष्ट आहे. काही वाईट गोष्टी घडल्या असतील, मग त्याच गोष्टींचे तुम्ही वारंवार त्याच गोष्टींचा विचार करताय, त्याच गोष्टीच्या चिंतेमध्ये आहात. ते चांगलं आहे का? आणि त्यामुळे बघा जसं कालचा दिवस जोही गेला ना, चांगला असो, वाईट असो, जसाही गेला. चांगल्या गोष्टी घडल्या तर बेस्ट आहे. पण वाईट घटना जर घडल्या असतील आणि त्या वाईट गोष्टी जर तुम्ही आज त्या वारंवार रिपीट करत आहात, म्हणजे तुम्ही आजचाही दिवस खराब करत आहात. करत आहात की नाही? कालच्या गोष्टींच्या विचारामुळे तुम्ही आजचाही दिवस खराब करत आहात. म्हणून फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आणि कितीही फ्युचर प्लॅनिंग आपण केली, तरी ते फ्युचरमध्ये आपण जाणार आहोत. तुम्हाला जगायचं कसं आहे तर आत्ताच्या क्षणामध्ये जगायचं आहे. पास्टमध्ये नाही, फ्युचरमध्ये, प्रेझेंटमध्ये जगायचं आहे. कितीही केलं तरी तुम्ही आत्ताच्या क्षणामध्ये जगत आहात. म्हणून फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आणि तिसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी माझे प्रत्येक कार्य इमानदारीने करेल. सर्वांनी जर प्रत्येक काम आपली इमानदारीने करेल तर अशीच भारताची एनर्जी किती पॉझिटिव्ह राहील. सर्वांच्या प्रती, एकमेकांच्या प्रती किती प्रेम राहील आणि किती छान आपल्या जगामध्ये घडू लागेल. पण असं होतं का? प्रत्येक व्यक्ती हा इमानदारीनेच काम करतो का? नाही, बेईमान तर सगळ्यात जास्त करून आहे. पण थेंब थेंब तळ साचं म्हणतात. म्हणून सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करायची आहे. फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करेल. समजा एखाद्या पोलिसवाल्याने आपले कामं इमानदारीने केले, डॉक्टरांनी आपले कामं इमानदारीने केले, एखाद्या स्त्रीने आपले कामं इमानदारीने केले. असं प्रत्येकाचे वेगळं वेगळं. बघा, समोरच्या व्यक्ती राग करत असेल तर जाऊ द्या ना, करू द्या त्याला. तो त्याच्या प्रती, तुम्ही त्याचा विचार नका करू, आणि त्याचा विचार करायला तो. ठीक आहे, इथे मेसेज आला होता, समोरचा व्यक्ती आपला राग करत असेल तर सांगा. करू द्या ना, तुम्ही त्याचा विचार नका करू. तुम्ही काय टेन्शन घेताय? तो तुमचा राग करत आहे तर तुम्ही तुमचं बघा ना.
काय फक्त आजसाठी मी प्रत्येक काम आपले इमानदारीने करेन. बरोबर आहे. मग प्रत्येकाने आपले आपले काम हे इमानदारीने करायला पाहिजे. एखाद्या स्त्रीला जर कंटाळा आला जेवण बनवायचं, एक्झाम्पल देत आहे मी. मग ती स्त्री काय करते? स्विगी, झोमॅटो म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करते, जेवण मागवते बाहेरून. आजकाल तर खूप जास्त बाहेरचे फूडी झालेले आहे. बरोबर आहे. मग जो जेवण तुम्ही घरी बनवत असता, तो जेवण बनवायला तुम्हाला 1-1.5 तास लागतं. लागतं का? जेवण बनवायला किती तास लागतं? डिपेंड करते की तुमच्या घरी किती व्यक्ती आहेत. ओके. तर आपण जेवण केलं तरी अर्ध्या तासाचा म्हणजे 1 तास, 1.5 तास असं जेवण बनवायला लागतं. वरण, भात, भाजी, पोळी सगळं बनवायला आपल्याला 1-1.5 तास वेळ लागतो. मग तुम्ही तो स्विगी, झोमॅटो ऑनलाईन ऑर्डर केलं, तर तो जेवण तुमच्याकडे 10 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटात तो जेवण येतो. येतो काय? अरे येतो काय? हो की नाही? येतो ना? नाही येत. अच्छा, अश्विनी मॅमच्या घरी 10-15 मिनिटामध्ये जेवण येत नाही. अश्विनी मॅम अनम्यूट करा बरं थोडं. कुठे गेले अश्विनी मॅम? अश्विनी, अश्विनी, अश्विनी. अच्छा, अश्विनी हो. अनम्यूट करा मॅम. अश्विनी मॅम, हा तुमच्याकडे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तर किती वेळात जेवण येतं तुमच्याकडे? अश्विनी अर्धा मॅम, तास लागते ना मॅम. अर्धा तास लागते. आणि तो जेवण तुम्हाला बनवायला घरी किती वेळ लागतो? 1.5-2 तास लागतात. चला, आता अश्विनी मॅमने म्हटलं की त्यांच्याकडे ऑनलाईन बोलवलं तर अर्धा तास लागतं आणि घरी बनवलं तो जेवण बनवायला त्यांना 1.5 ते 2 तास लागतात. हे तुम्ही बोललेले वाक्य आहे. ठीक आहे. मग आता विचार करा की जो जेवण तुम्हाला बनवायला 2 तास लागत आहे तो तुमच्याकडे अर्ध्या तासामध्ये पोहोचतो आहे. मग त्या जेवणामध्ये वापरलेले मसाले आणि जे भाज्या ज्याही वापरलेल्या आहेत त्या फ्रेश असतील का? तुम्हाला तो जेवण बनवायला 2 तास लागत आहे बरं. आणि ऑनलाईन ऑर्डर केल्यामुळे तुम्हाला 1.5 तासामध्ये तुमच्या घरी पूर्ण जेवण येतो आहे. तो कसं बनवलेलं असेल, कुठल्या किचनमध्ये त्याला बनवलेलं असेल, हायजीन मेंटेन केलेलं आहे की नाही, कुठून आलं असेल आणि तो जेवण तुम्ही तुमच्या घरी ऑर्डर करता आणि घरच्यांच्या सोबत मस्त खात असता आणि मग काही दिवसांनी तब्येती खराब होत असतात. होतात की नाही? एखाद्या दिवस ठीक आहे की तोंडाची चव म्हणून आपण चेंज करू म्हणजे जेवायला जाऊ शकतो. पण वारंवार जर आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या घराच्या म्हणजे घरच्या व्यक्तींचे जे आरोग्य आहे ते तुमच्या हातात आहे. पण तुम्ही काय करता? त्यांच्या आरोग्याशी खेळत आहात ऑनलाईन जेवण ऑर्डर करून. मग एखाद्या स्त्रीच्या हाती असतं आपल्या कुटुंबाचं हेल्थ. म्हणून जर तुम्ही इमानदारीने केलं की हा माझं काम नाही, ही माझी जबाबदारी आहे, जेवण बनवणं ही माझी जबाबदारी आहे, ते मला करायचंच आहे. मग तुम्ही जर इमानदारीने केलं, हसत हसत केलं, तर तो जेवण एक वेगळाच बनेल आणि त्याची टेस्टही छान राहील. आणि तुमची इच्छा नसली तर काय करायचं आहे? वरण भात भाजी पोळी इतकं बनवायची गरज नाही. फक्त खिचडी किंवा मसाले भात जे काय थोडंसं बनवा, पण घरचं बनवा, घरचं खाऊ घाला आणि स्वतःही घरचं जेवण करा. त्यांनी तुमचं आरोग्य छान राहील. प्रत्येक स्त्रियांनी काय करायला पाहिजे की फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करेल. चिडचिड करत जेवण बनवलं तर त्या जेवणाला टेस्ट येईल काय? बेचवच बनणार आहे. कितीही मसाले टाका. कारण तुमची इच्छाच नाही आहे. कधी करून बघितलेलं आहे का? इच्छा नसताना जेवण बनवलेलं आहे? बनवलेलं आहे बरोबर. पण त्या जेवणाला टेस्ट येत नाही. आणि तुमची इच्छा असली आणि त्यानंतर तुम्ही जे जेवण बनवता त्या जेवणाला खूप छान टेस्ट येते. म्हणून नेहमी अ, प्रत्येक कामं मी माझी इमानदारीने करेन. हा वाक्य स्वतःला द्या आणि इमानदारीने प्रत्येक काम आपले करा. फक्त करायचं म्हणून करायचं तर त्या घराची व्हायब्रेशन, तुमची व्हायब्रेशन, घरातली एनर्जी छान नाही राहणार. इमानदारीने केलं तर तुमच्या घरची एनर्जी पॉझिटिव्ह राहील, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि तुमचा दिवसही चांगला जाईल.
पाचवा आहे मी माझे माता पिता व सर्व मोठ्यांचा आदर. चौथा आहे मी माझे माता पिता व सगळ्या मोठ्यांचा आदर करेल. आजकाल आदरच विसरलेले आहे लोक आदर करायला. करतात का आदर? हम दो हमारे दो वाली सिच्युएशन झाली आहे. झाली आहे का? हम्म. फक्त आजसाठी मी माझे माता पिता व मोठ्यांचा आदर करेन म्हणजे सर्वांशी आदराने वागेल. चौथं तत्व काय दिलेलं आहे आपल्या सर्वांशी सर्व मोठ्यांशी आपल्याला आदराने वागायचं आहे. मोठे किती म्हटलं तरी आपलं म्हणजे आपण किती मोठे झालो तरी आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी आपण लहानच असतो आणि ते नेहमी आपलं चांगलंच विचार करत असतात. पण आजकालच्या सुनांची गंमत झालेली आहे की त्यांना त्यांचे आई बाबा छान वाटतात, सासू सासरे छान वाटत नाही. झालेली आहे का? पण एकच लक्षात घ्यायचं की ज्या प्रकारे आपण आपल्या आई बाबांचा विचार करतो तसंच आपल्या सासू सासऱ्यांचे विचार करायला पाहिजे आणि त्यांचा आदर करायला पाहिजे. कारण त्यांना काय लागतं दोन शब्द प्रेमाचे आणि दोन वेळचं जेवण. मग जर हेच देत नसाल मग त्यांच्या जागी तुम्ही उभे राहून पहा की तुमच्या मुलांनी जर तुमच्याशी असे वागले, तुमचा आदर केलं नाही, तुमचा सन्मान केला नाही तर तुम्हाला कसं वाटेल? कसं वाटेल जर तुमचा आदर तुमच्या मुलांनी केला नाही, तुम्हाला रिस्पेक्ट दिली नाही तर कसं वाटेल? म्हणून सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा आणि सर्व मोठ्यांचा आदर करा. दोन शब्द जर प्रेमाने बोलता येत असेल तर बोला. आपले शब्द असं असायला पाहिजे की दुसऱ्यांना बघा, शब्द तुमचे आहे. मग तुमच्या जाण्याने कुणाला काट्यांचा स्पर्श व्हायला पाहिजे की गुलाबाच्या फुलांसारखा स्पर्श व्हायला पाहिजे. चॉईस तुमची आहे. निवड तुम्हाला तुमची करायची. तुमची इमेज दुसऱ्यांच्या समोर तशी बनवायची आहे. हे आपल्या हातात असतं. कुणाचा स्वभाव कसं असतं असं टोचून बोलायचं असतं. लोकांना असं हर्ट करायचं असतं, त्रास द्यायचं असतं. आज जर मी इथे टोचून टोचून बोललेली असती, तुम्ही इथे उपस्थित असतात काय? अरे हे 4 दिवस तुम्ही क्लास केला, कधीतरी माझी आठवण करा की मॅमनी किती छान, किती प्रेमाने शिकवलं. मी माझ्याबद्दल मी स्वतः सांगत नाही, पण तुम्हाला वाटायला पाहिजे की मी कसं शिकवलं, मी कशी वागली. मग मी माझी इमेज अशी बनवलेली आहे. त्याच प्रकारे तुम्हाला तुमची इमेजही तशीच बनवायला पाहिजे आणि म्हणूनच मोठ्यांचं माझ्या क्लासमध्ये माझ्यापेक्षा कितीतरी वयाने मोठे असलेले लोक सर्वात जास्त, माझ्यापेक्षा लहान तर कमीच दिसतील मला, पण माझ्यापेक्षा भरपूर वयाने मोठे व्यक्ती सर्वात जास्त क्लासेस करत असतात. जर मी कुणाचा आदर केला नसतं आणि तुम्ही आदराने बोलाल तर तुम्हाला आदरच मिळणार आहे. तुमचे मुलं सुद्धा तुम्हाला बघूनच शिकणार आहेत. म्हणून संकल्प घ्यायचा की फक्त आजसाठी मी माझे माता पिता व सगळ्या मोठ्यांचा आदर करेन. आणि 5वं तत्व आहे आपलं सर्व चेतन आणि वस्तूप्रती थँकफुलनेस. थँक्यू म्हणण्याची भावना तुम्ही नेहमी ठेवायलाच पाहिजे. का बरं? सर्व वस्तूप्रती थँक्यू. मी काय सांगितलं की एवढ्या करोडोचे शरीर तुम्हाला ईश्वराने दिलेलं आहे. कधीतरी या शरीराला तुम्ही थँक्यू म्हटलेलं आहे का? म्हटलंय काय? करोडोचे अब्जोचे शरीर आपल्या जवळ आहे. 1 करोड देते म्हटलं मी काल त्या मॅमला. त्या बदल्यात मला तुम्ही 2 पाय द्या. 1 करोड घ्यायला तयार झाले, पण त्या बदल्यात 2 पाय द्यायला तयार झाले काय ते? नाही. म्हणजे विचार करा की तुमचे एकूण एक अवयव हा करोडोचा आहे. पण तरीही तुम्ही या शरीराला कधी थँक्यू नाही म्हटलं. म्हणजे आपल्या मनामध्ये थँकफुलनेसची भावना नेहमी असायला पाहिजे. चप्पल जोडे आजपर्यंत किती घातलेले आहे? मनीषा मॅम अनम्यूट करा थोडं. आजपर्यंत चप्पल, जोडे, सँडल किती जोडे झालेले असतील? मनीषा मॅम, ओके, असू द्या. पुन्हा इथे व्हिडिओ ऑफ आहे. ओके, युवराज सर अनम्यूट करा. आजपर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहे?
लहानपणापासून तर तुमची जी ही आता वय असेल तिथपर्यंत. अनम्यूट करा. अनम्यूट ऑप्शन आलं असेल तुम्हाला. किती चप्पल जोड तुम्ही घातलेले आहे आतापर्यंत? सांगू शकाल मला काही? अनम्यूट करा. ऑप्शन आलं तुम्हाला. नाही आलं? ओके. चला, अनिता नाईक मॅम अनम्यूट करा. आजपर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहे? अनम्यूटचं ऑप्शन आलं. किती चप्पल जोडे घातलेले आहे मॅम तुम्ही आजपर्यंत? कुठले काय आणायची नवीन चप्पल? किती हा? घातली असं काय मोजले नाही. मोजले मोजले नाही. नाही असे. हा, तेच मोजले म्हणजे कितीतरी घातलेले आहे आपण तुटली सगळ्यांनी. की आणायची असं थोडी आपण मोजून आणतो आणि मोजून घालतो. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहे, आपण मोजलेले नाही. बरोबर. पण एखादी तरी चपलेला तुम्ही थँक्यू म्हटलेलं आहे का? नाही. माझा पहिल्यापासून सांगायचा मुद्दा हेच आहे. सवयच आहे ना ही सगळी. तुम्ही तुम्ही काउंट केली नाही. मी पण काउंट केली नाहीये. लहानपणापासून माझी चप्पल कोणीच काउंट करत नाही. कोणीच मोजत नाही. मोजायचा मुद्दाच नाहीये. मला सांगायचं इतकंच आहे की कधीतरी बघा, हे चप्पल जोडी आपण घातलेली आहे. उन्हाचे चटके स्वतः खातं. तुमच्यापर्यंत ते चटके येऊ देतं का? नाही. पावसाने चिखल जमा होतो. त्या चिखलाला स्वतः चप्पल चिखलाने माखते. तुमच्या पायाला चिखल लागू देत नाही. हा? एखादी पण काटा कपड्यावर रुतला उडतो ना चिखल. एखादी काटा रुतला पायजमावर उडतो चिखल. पायजमावर उडतो चिखल. मग मग तुम्ही बिना चपलेनी तुम्ही त्या थँक्यूच म्हटलं नाही ना, मग तुमच्या पायजमावर उडतं ते चिखल. आपलं चालणं पण तसं असते ना, असं म्हणजे खूप चिखल असतो तर पायजमा तो खराब होतो पूर्ण असा. अच्छा. ओके. तर कधीतरी तुम्ही त्या थँक्यू म्हटलेलं आहे का? नाही. आणि त्या या गोष्टी माहितीच नाही ना. माहिती नाही आहे. मला माहित असते तर चपलीचं हे बोललो असतो. उदाहरण. हे बघा, तुम्हाला माहिती नाही आहे. खूप छान आहे की माहिती नाही होतं, पण आता माहिती झालं. हं. आता बोलणार. चप्पल माझ्या सांगायचा मुद्दा हेच होता. चप्पल मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. चपलेच्या सहनशीलतेच्या जास्त असलं तरच तो काटा येऊन तुमच्या पायाला रुततो. तो काटाही स्वतः शोषून घेते चप्पल, पण आपण तिला कधीही थँक्यू म्हणत नाही. असंच मला सांगायचं इतकंच आहे की आपल्या घरचे मोठे, आपले बुजुर्ग, आपले सोबतचे जेही असो, आपल्यासाठी भरपूर काही करतात. पण कधीही आपण त्यांना थँक्यूही म्हणत नाही. चप्पल काय होतं तर फक्त उदाहरण म्हणून मला चप्पलीचं उदाहरण द्यावं लागलं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून. सांगायचं फक्त इतकंच आहे की आपले मोठे, आपले घरचे, आपले भाऊ, बहीण जे काही असो, सर्व आपल्यासाठी भरपूर काही करतात, पण आपण त्यांना साधं थँक्यू सुद्धा म्हणत नाही. म्हणून नेहमी थँकफुलनेसची भावना ही आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपल्याकडे ज्या वस्तू आहे त्यांना थँक्यू म्हणायला शिका. स्वतःचा आभार म्हणा. त्या ईश्वराला धन्यवाद द्या की आज 10 लाख प्लस लोक या जगातून टाटा बाय बाय करून वर जातात. त्यात तुमचा नंबर लागलेला नाही. गुगलवर तुम्ही जाऊन बघा की रोज किती लोक देवाघरी जातात आणि त्यात तुमचा नंबर लागलेला नाही, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात की नाही. आणि त्यापेक्षा भाग्यशाली तुम्ही कसे आहात? तुम्ही झोपून उठलात आणि तुमच्या आजूबाजूला बघा, तुमच्या सोबत तुमचा परिवारही जागा झालेला आहे, म्हणजे तुम्ही डबल भाग्यशाली आहात. आहात की नाही? पण तरी तुम्ही त्या ईश्वराला, त्या युनिव्हर्सला कधीही थँक्यू म्हटलेलं नाही. मग ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ना, त्यांचं नेहमी थँक्यू तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि हे रेखीचे 5 तत्व डॉक्टर मिका उस, या 5 तत्वांच्या पलीकडे जग आहे का? या 5 तत्वांच्या पलीकडे जग आहे का? रोज तुम्ही हे तत्व फॉलो करून बघा. खूप छान आहे. आणि ज्यांनीही हे 5 तत्व रेखी ग्रँडमास्टर म्हणजे रेकीमध्ये आलेले, यांना तर आम्हाला तर ते करावंच लागतं आणि ते मनातून करायला पाहिजे. फक्त करायचं म्हणून नाही, मनातून तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे, मी करेन. ज्यांना वाटत नाही, जे काही करू शकत नाही, त्यांच्या जीवनामध्ये तसंही परिवर्तन होणार नाही आहे. पण ज्यांना आतून वाटतं ना की आमचं जीवन परिवर्तन व्हायला पाहिजे,
जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे, तर नक्कीच परिवर्तन होईल. चला, वेळ झालेली आहे. मला ऐकून घेतले यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.